हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत। तर याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज ना काय झालं, संध्याकाळी ना सखी मायाला मी बनवलेला होता लिंबू सरबत, आणि तो लिंबू सरबत मी वस्तू काढायला गेली फ्रीजमधून, आणि तो ग्लास नेमका निसटून गेला आणि तो लिंबू सरबत पूर्ण फ्रीजमध्ये पडून गेला। तर शेवटी मला ना काम वाढवा निघालं। म्हटलं चला आता क्लीनच करू पूर्ण फ्रीजची पूर्ण साफसफाई करू। आणि वस्तू तुम्ही बघत असाल माझ्या फ्रीजमध्ये खूप उलथापालथ झालेली होती, कुठलीच वस्तू त्याच्या जागेवर राहिलेली नव्हती आणि सगळा फ्रीज असा अस्ताव्यस्त झालेला होता। मग म्हटलं चला आपण आहे ना फ्रीजची साफसफाई करू। तर सगळ्यात पहिले ना काय केलं मी, फ्रीजचे जेवढे पण काही वस्तू होत्या त्या सगळ्या फ्रीजमधून व्यवस्थित बाहेर काढून घेतल्या, कारण फ्रीजमध्ये ना पूर्णपणे असं चिकट पण झालं होतं आणि त्याच्यातलं जे पाणी आहे फ्रीजमधलं ते ना फरशीवर पण आलेलं होतं। म्हणून म्हटलं वरच्यावर सगळ्या वस्तू मी ना किचनवर काढून घेतल्या। पहिल्यांदा किचनमधला आतमधला सगळा जे काही वस्तू आहे त्या काढल्या, आणि आता मी डोअरच्या वस्तू काढून घेते आहे। तर आहे ना जेव्हा आपण अशा पद्धतीने फ्रीज क्लीन करत असतो ना, तर त्यावेळी त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू आहे तर त्या ज्या सिरियलने आपण ठेवलेल्या आहे त्या सिरियलनी सहसा ठेवण्याचा प्रयत्न करायचा, की जेणेकरून जेव्हा आपण पुन्हा फ्रीज ऑर्गनाइज करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की कुठली गोष्ट कुठल्या गोष्टीबरोबर होती। तर जरी अस्ताव्यस्त झालेलं असलं तरी बेसिक आपलं जे काही स्ट्रक्चर असतं ते तसंच असतं। तर सगळ्या वस्तू माझ्या काढून झालेल्या आहे, आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये जे काही ट्रे वगैरे लावलेले असतात किंवा ज्या काही काचा कंपार्टमेंट म्हणून ठेवलेल्या असतात, तर ते सगळे जे काही कंपार्टमेंट आहे किंवा जे काही ट्रे वगैरे आहे ते मी सगळ्यात पहिले काढून घेतले, कारण मला पूर्ण फ्रीजची डीप क्लिनिंग करायची होती। आणि सगळे ट्रे वगैरे काढून घेतल्यानंतर मग आहे ना काय केलं, हे जे आपलं फ्रीज आपल्याला साफ करायचं आहे त्याच्यासाठी आपण एक छान मस्तपैकी ना सोल्युशन तयार करणार आहोत, की जेणेकरून फ्रीजमध्ये जर तुमच्या कुबट वास येत असेल, म्हणजे प्रॉपरली फ्रीजचा मेंटेनन्स राहिला पाहिजे किंवा त्याची लाईफ जास्त वाढली पाहिजे, यासाठी ना आपल्याला हा मेंटेनन्स वेळोवेळी करावा लागतो। तर त्यासाठीच आहे ना मी एक सोल्युशन बनवणार आहे। तर आता आहे ना माझं पूर्ण फ्रीज मी रिकामं करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यासाठी ना मी 2 चमचे बेकिंग सोडा घेतलेला आहे, आणि त्यामध्ये इक्वल 2 चमचे मी आता व्हिनेगार टाकणार आहे। त्यानंतर व्हिनेगार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण डिशवॉशर टाकायचं आहे। जेव्हा आपण व्हिनेगार टाकतो ना तर त्यावेळेस आहे ना छान असा फसफस येते, आणि आता माझ्याजवळ डिशवॉशर अवेलेबल नव्हतं लिक्विड फॉर्ममध्ये, तर मी साबणाचंच पाणी करून त्याच्यामध्ये टाकलेलं होतं विम बारचं। आणि एक स्वच्छ मस्तपैकी कपडा घ्यायचा, आणि हे जे आपण सोल्युशन तयार केलेलं आहे ते सोल्युशन फ्रीजमध्ये सगळीकडे कोपऱ्यामध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये फक्त पसरवायचं आहे। आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं घासणं वगैरे करायचं नाही आहे। तर छान मस्तपैकी ना ते पूर्ण फ्रीजमध्ये पसरवून द्यायचं, म्हणजे फ्रीजमध्ये जो काही समजा कुबट वास असेल किंवा बऱ्यापैकी आपण दही किंवा इतर काही वस्तू ठेवतो, कधी कधी म्हणजे काही वस्तूंना बुरशी पण लागते, बुरा पण म्हणजे एखाद्या वेळेस लागतो, किंवा आपण मटकी वगैरे टाकत असतो तर त्याचा वास वगैरे असतो। तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, तर मग त्याचा वास जायला आहे ना खूप सारी मदत होते। त्याच्यामुळे एका कपड्याच्या साहाय्याने हे जे सोल्युशन आहे ते संपूर्ण फ्रीजमध्ये मी लावून घेतलेला आहे, आणि एक 2 ते 3 मिनिटांनंतर एक ब्रश घ्यायचा। आपला जो आपण ब्रश करण्यासाठी जो ब्रश यूज करतो तोही तुम्ही करू शकता, किंवा मी मार्केटमधून रिसेंटलीच ब्रश आणलेले होते तर त्याचाही मी एक ब्रश घेतलेला आहे, आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी टूथब्रश पण घेतलेला आहे। आणि टूथब्रशने आणि त्या ब्रशच्या साहाय्याने पूर्णपणे फ्रीजमध्ये बारीकन बारीक कोपरा घासून काढायचा, म्हणजे फ्रीजमध्ये जर काही तेलाचे डाग असतील किंवा कशाचे औषधाचे वगैरे काही औषधही आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो तर त्याचे काही डाग असतील, किंवा मसाल्याचे काही डाग असतील, भाजीपाल्याचे काही डाग असतील, तर ते छान मस्तपैकी त्या ब्रशने कानाकोपऱ्यामध्ये घासून काढायचं। ब्रश हा कानाकोपऱ्यामध्ये जात असतो, रुमाल किंवा बोटाने आपल्याला तिथे व्यवस्थित क्लीन करता येत नाही। तर संपूर्ण फ्रीज डोअर आणि आतमधला भाग हा मी छान मस्तपैकी ब्रशने घासून काढलेला आहे। आणि त्याच्यानंतर एक ओला कपडा घ्यायचा, आणि त्या ओल्या कपड्याने जेवढं आपण जी काही घाण किंवा मळ जो आहे आपण म्हणू शकतो तर ते काळपट डाग
पुसून काढायचे। जिथे जिथे आपल्याला एक्स्ट्रा वाटत असेल तिथे तिथे घासायचं आणि लगेचच ओल्या कपड्याने पुसून काढायचं, म्हणजे त्याचे डाग फ्रीजला राहत नाही, कारण आतमधून फ्रीज हा पूर्णपणे व्हाईट असतो। त्याच्यामुळे जसे जसं आपण त्याला घासू तसं तसं लगेचच त्याच्यावरून कोरडा कपडा फिरवायचा, म्हणजे काय होतं माहिती आहे का, डाग वगैरे राहत नाही। आणि बाजूचं जे गॅस्केट असतं ना फ्रीजचं, त्याच्याकडे सहसा आपलं दुर्लक्षच असतं। आपण बऱ्याच वेळाना फ्रीज साफ करत असतो, पण हे जे गॅस्केट असतं ते आपण क्लीन करत नाही, तर ते सुद्धा एकदम मस्तपैकी स्वच्छ निघून जातं ह्या सोल्युशनने। तुम्ही बघू शकता एकदम छान मस्तपैकी ते जे गॅस्केट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रश टाकायचा आणि ते छान मस्तपैकी ब्रशने घासून घ्यायचं। त्याचप्रमाणे फ्रीजचा हा जो वरचा टॉप जो असतो डोअरचा, तर त्याला सुद्धा छान मस्तपैकी आपण एक ब्रश मारला की लगेचच त्याची घाण निघून येते। तर हे जे गॅस्केट जे आहे ते साफ करण्यासाठी ना तुम्ही आपलं इयरबड जे असतं ना, तर ते इयरबड जर यूज जर केलं तर ते बरोबर त्या गॅस्केटच्या खाचामध्ये जाऊन त्याच्यातून आपण बरोबर घाण काढू शकतो। तर त्यासाठी मी इयरबड यूज केलेला आहे। जसजसं आपण पुसत जाऊ ना तसतसं त्याच्यामधली सगळी ना घाण निघून चालते। फक्त एक लक्षात ठेवायचं की एका हातामध्ये आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला एक ओलसर असा कपडा घ्यायचा आहे। तर जसं आपण त्या ब्रशने घासू त्याचप्रमाणे लगेच दुसरा आपण कपडा मारून घ्यायचा, म्हणजे मग पुन्हा नव्याने डाग तयार होत नाही। आणि आता तुम्ही बघू शकता मी इयरबडने पूर्णपणे जे गॅस्केट आहे ते व्यवस्थित छान असं क्लीन केलेलं आहे। आता पूर्णपणे क्लीन झाल्यानंतर म्हणजे आपल्याला आता पूर्णपणे डीप क्लीनिंग करायची आहे, त्यामुळे मी एका छोट्या माझ्याजवळ डबा होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने हाताने शिपका मारायचा आणि पूर्ण चारही कोपऱ्यांमधून जिथे जिथे आपल्याला वाटत आहे कोपऱ्यामध्ये कुठे असं सोल्युशन राहिलेलं आहे किंवा आपण ब्रशने घासलं तर तिथे थोडीशी असा डाग वगैरे उमटलेले आहे, तर छान मस्तपैकी हाताने पूर्ण व्यवस्थित पाणी टाकून छान क्लीन करून घ्यायचं। म्हणजे काय, जिथे जिथे काळपट डाग असतील किंवा जे काही आपण म्हणू शकतो काळपट मळासारखे डाग जमलेले असतील तर ते सगळे पाण्याबरोबर निघून जातात। आणि आतून थोडंसं पाणी जर आपण यूज केलं तर काहीही होत नाही। आणि एक मस्तपैकी स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आणि त्या कोरड्या कपड्याने पूर्णपणे डोअर आणि आतला जो भाग आहे आपल्या फ्रीजचा तो छान मस्तपैकी एकदम क्लीन करायचा। फक्त आपण काय करतो माहिती आहे का, जेव्हा कधी आपण फ्रीज साफ करत असतो त्यावेळेस आपण रेग्युलेटर ऑफ करतो, त्याच्यामुळे फक्त दोन्ही साईड आणि मागची साईड जी असते ती छान मस्तपैकी पुसून घ्यायची। खाली जे आपण बास्केट ठेवतो तिथे पुसायचं नाही, कारण बर्फ वितळत चालतो याच्यामधला फ्रीजरमधला, त्याच्यामुळे ते पाणी सारखं टपटप गळत असतं, तर तिथे पुसायचं नाही, तिथे सगळ्यात शेवटी पुसायचं। तर आतमधली आपली स्वच्छता झालेली आहे, फक्त बास्केटचा भाग आपल्याला कोरडा करायचा राहिलेला आहे। आणि आता आपण बाहेरून फ्रीज क्लीन करणार आहोत। तर बाहेरून फ्रीज मी कोलिन टाकलेला आहे आणि कोलिनच्या स्प्रेने छान मस्तपैकी बाहेरून पुसून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे साईडने सुद्धा पुसून घ्यायचं आणि वरचा जो टॉप आहे बाहेरचा तर तो सुद्धा कोलिनने छान पुसून घ्यायचा। तर तुमच्याजवळ जर कोलिन नसेल तर तुम्ही थोडंसं 2 चमचे विनेगर 2 चमचे पाणी घेऊन सुद्धा बाहेरचा टॉप छान मस्तपैकी स्वच्छ करू शकता। आता आतमधले जे काही ट्रे आहे किंवा जे काही कंपार्टमेंट्स आहे तर ते सगळे आता मी घासायला सुरुवात केलेली आहे, कारण जोपर्यंत आपण ऑर्गनाइज करू फ्रीज मधल्या वस्तू तोपर्यंत हे सगळे छान फॅन खाली सुकून जाईल, कारण उन्हाळा भरपूर आहे तर जे पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि कोरडे व्हायला मदत होते, त्याच्यामुळे मी हे सगळे घासायला सुरुवात केलेली आहे। स्वच्छ घासून झाल्यानंतर फॅन खाली हे सगळे कंपार्टमेंट किंवा ट्रेज आहे ते आपण सुकत ठेवणार आहोत। पहिल्यांदा कपडा मारून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावरही पाण्याचे डाग वगैरे असे राहत नाही। तर आता माझे ना सगळे हे जे बास्केट जे आहे ते छान घासून झालेले आहे आणि आता फ्रीजची बॅक साईड घेतलेली आहे मी, तर ती मला क्लीन करायची आहे। इथे पाणी वगैरे लावायचं नाही। आपला जो काही रंगाचा ब्रश असतो किंवा तुमच्याजवळ केसांना मेहंदी देण्याचा ब्रश असेल तर त्या ब्रशने छान मस्तपैकी सगळी धूळ झटकून काढायची। आता हे आहे कॉम्प्रेसर, तर याला सुद्धा पाणी लागू द्यायचं नाही। तर हा मागचा जो ट्रे आहे याच्यामध्ये पाणी साचू द्यायचं नाही, कारण याच्यात जर पाणी साचलं तर मच्छर वगैरे होतात,
त्याच्यामुळे रेग्युलर बेसिसवर यातलं पाणी काढत चालायचं आणि एकदम असा कोमटसर कपडा जो असतो की ज्याला थोडासा ओलावा असतो, फक्त ओलसर नाही म्हणते मी, नॉर्मल फक्त, तर तो छान मस्तपैकी असा फिरवून घेतला की त्याच्यावरची धूळ वगैरे सगळी निघून जाते। त्याच्यानंतर आता जी काही घाण वगैरे आहे ती सगळी खाली फ्रीजमधली आलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला फ्रीजचं ऑर्गनायझेशन करायचं आहे। तर त्याच्या अगोदर मी एक छान मस्तपैकी किचनमध्ये कपडा मारणार आहे, म्हणजे जेणेकरून मला व्यवस्थित फ्रीजमधल्या वस्तूंचं ऑर्गनायझेशन करता येईल। काही वस्तू अशा आहे की ज्या मी खाली मांडून ऑर्गनायझेशन करणार होते आणि काही वस्तू किचनच्या वरती होत्या, किचन काउंटर टॉपवर, तर त्या ॲज इट इज मी फ्रीजच्यामध्ये टाकणार होते। तर फ्रीजसुद्धा व्यवस्थित सरकवून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घाण असते, तर ती पहिल्यांदा वायपरने जमा करायची, म्हणजे आपला जो काही आपण कपड्याने पुसणार आहे तर तो कपडा खराब होत नाही। मग मी पहिल्यांदा वायपरने छान मस्तपैकी पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कपडा मारला तर छान क्लीन झालं आणि वरती फॅन चालू करून दिलेला होता मी, त्याच्यामुळे पटकन ते सुकून गेलं। आता इकडे माझं फ्रीजचं जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित सुकला, नंतर मी लगेचच फ्रीज त्याच्या जागेवर ॲडजस्ट करून दिलं, कारण आपल्याला फ्रीजचं ऑर्गनायझेशन करायचं होतं त्याच्यामधल्या वस्तूंचं। तर फ्रीज त्याच्या जागेवर गेलेला आहे। तर तोपर्यंत मी बघितलं की वस्तू ज्या आपण घासून पुसून ठेवलेले होते कंपार्टमेंट किंवा ट्रे, तर ते छान मस्तपैकी फॅन खाली सुकले गेलेले होते। तर मग आता आपल्याला फ्रीजमधल्या वस्तूंचं ऑर्गनायझेशन करायचं होतं। तर हे डबे रिसेंटलीच मी मिशोवरून ऑर्डर केलेले, हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। तर त्याच्यामध्ये माझ्याजवळ ज्या काही भाज्या होत्या तर त्या मी आता सगळ्या भाजीपाला त्याच्यामध्ये ॲड करणार होते, कारण भाज्या इतके दिवस मी ट्रेमध्ये ठेवत होते ह्या ट्रेमध्ये ना वांगे वगैरे लगेच काळपट पडून जायचे। आता बघू ह्या ट्रेचा काय रिझल्ट असेल। तर मी सगळ्या भाज्या, वांगे झाले, टोमॅटो झाले आणि कोथिंबीर होती माझ्याजवळ, पालक होती, तर ह्या सगळ्या भाज्या एका पाठोपाठ एक मी ह्या ट्रेमध्ये छानपैकी ॲडजस्ट केल्या। आणि कोथिंबीरसुद्धा जेव्हा तुम्ही ह्या ट्रेमध्ये ठेवाल तर जर ती ओलसर असेल तर तिला पहिल्यांदा व्यवस्थित एका कोरड्या कपड्यावर आहे ना निवडून घ्यायची आणि कोरड्या कपड्यावर ठेवायची। त्याच्यानंतर तिच्यातलं पूर्ण पाणी हवेमध्ये उडून गेलं किंवा पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर जेव्हा कोथिंबीर कोरडी होते, पालकच्या बाबतीतसुद्धा तसंच, पालकसुद्धा हवेमध्ये ठेवायचं, त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं, ती पूर्ण कोरडी झाली की मगच ह्या डब्यांमध्ये भरायची, म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकते। इतके दिवस आपण जी काही ऑर्गनायझेशनची किंवा जी काही स्टोरेजची मेथड यूज करत होतो तीच मेथड आपण हे जे ऑर्गनायझर आहे फ्रीजचे तर त्याच्यासाठी अप्लाय करणार आहोत। तर याच्यामध्ये ना ह्या ऑर्गनायझरमध्ये छान छोट्या छोट्या 2 वाट्यासुद्धा बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये मटकी आणि एकामध्ये अख्खे मसूर मी भिजवून ठेवलेले होते, तर तेही छान मस्तपैकी एका ठिकाणी आलेले आहे। इतके दिवस ते नव्हतं तर फ्रीजमध्ये खूप जागा ना स्पेस घ्यायचं ते, पण आता त्याची झंझट निघून गेलेली आहे। त्याच्यानंतर जो आपण ट्रे फ्रीजला लावतो तर त्या ट्रेमध्ये सुद्धा ज्या काही चटण्या वगैरे आहेत त्या मी ॲडजस्ट केलेल्या आहे आणि ते एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला फ्रीजमधले जे काही ट्रे वगैरे आहे किंवा कंपार्टमेंट्सच्या ज्या काही ग्लासेस आहे तर ते छान मस्तपैकी अरेंजमेंट करायला मी सुरुवात केलेली आहे की आता याच्यानंतर आपल्याला फ्रीजमधल्या जेवढ्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू अरेंज करायच्या आहे। लक्षात ठेवायचं की फ्रीज पूर्णपणे कोरडा होऊ द्यायचा, फॅन लावायचा, त्याच्यानंतरच सगळ्या वस्तू फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायच्या। तर आता मी काय केलेलं आहे, फ्रीजच्या डोअरमध्ये जेवढे काही कडधान्य वगैरे जे आहे तर ते मी अरेंज केलेले आहे आणि हा जो ट्रे आहे याच्यामध्ये मी खोबरं ठेवलेलं आहे। खोबरं जर बाहेर ठेवलं तर त्याला खवट वास येतो, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्येच माझं खोबरं ठेवत असते आणि माझ्याजवळ छोट्या छोट्या अशा डब्या आहे एकसारख्या लोणच्याच्या, तर त्यासुद्धा मी ह्या डोअरला अरेंज करत असते आणि छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवत असते। काही पूड असेल, सोडा असेल तर ते त्याच्या बाजूला अरेंज केलेले आहे। काही औषधं असतात की जे आपण फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करतो तर तेही ठेवलेले आहे आणि मसाले जे आहे ते सगळ्यात शेवटी डोअरला मी ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण ऑर्गनाईज करणार आहोत आपले जे फ्रीजचे ऑर्गनायझर आपण मागवलेले होते तर ते छान मस्तपैकी आता आपण
ट्रे या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करणार आहोत। तर ह्या ऑर्गनायझरमुळे बऱ्यापैकी माझे फ्रीजची जी काही स्पेस आहे ती वाचली आहे, म्हणजे जास्तीत जास्त स्पेस आता मला बाकीच्या वस्तू ठेवण्यासाठी मिळणार आहे आणि बऱ्याचशा वस्तू ह्या डब्यांमध्ये गेल्यामुळे अगदी व्यवस्थित सुटसुटीत आणि ऑर्गनाइज माझं फ्रीज दिसायला खूप सारी मदत झालेली आहे। तर अशा पद्धतीने मी फ्रीजची डीप क्लीनिंग करत असते आणि ऑर्गनायझेशन मी केलेलं आहे। तर ज्या काही जास्तीत जास्त मला वस्तू लागणार आहे किंवा दूध आहे ते मी वरच्या कप्प्यात ठेवलेल्या आहे, भाजीपाला मधल्या, आणि इतर ज्या काही वस्तू आहे त्या खालच्या कप्प्यामध्ये अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी माझ्या फ्रीजची डीप क्लीनिंग करत असते आणि अशा पद्धतीने मी छान मस्तपैकी फ्रीजचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।